गंगापूर पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी। फिर्यादी महेश हरी उदावंत वय 35 वर्ष, त्यांचा भाऊ रोहित उदावंत व युसुफ अहमद शेख यांचे भागीदारीमध्ये सुमारे 6 वर्षांपासून प्रसाद सर्कल गंगापूर रोडवरील ओम शिवालया बिल्डिंग शॉप नंबर 4 मध्ये बाराती एथेनिक अँड डिझायनर स्टुडिओ या नावाने कापड विक्रीचे दुकान आहे। फिर्यादी महेश हरी उदावंत यांनी गंगापूर पोलीस ठाण्यास तक्रार त्यांचे भागीदार असलेले युसुफ अहमद शेख यांनी बाराती एथेनिक अँड डिझायनर स्टुडिओ या संस्थेतील विकलेल्या मालाची रक्कम दुकानातील सर्व CCTV बंद करून संस्थेच्या बँक खात्यात न घेता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यावर घेऊन फिर्यादी यांचा विश्वासघात करून फसवणूक केली। तसेच युसुफ अहमद शेख, त्याचा भाऊ आरिफ शेख, मुलगी आयशा शेख अशांनी संगनमत करून दुकानातील सियाराम, रॅमड व इतर कंपनीचे शूटिंग शिंग तसेच ब्लेझर, शेरवानी व जोधपुरी असा 30 लाख रुपये किमतीचा माल फिर्यादीचे संमतीशिवाय अप्रामाणिकपणे लबाडीच्या इराद्याने घेऊन गेला होता, म्हणून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपी नामे युसुफ अहमद शेख व त्याचा भाऊ आरिफ शेख अशांना देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतले। त्यांच्याकडे बौद्धिक कौशल्य वापरून कसून चौकशी केली असता त्यांनी अपहरित केलेला 30 लाख रुपये किमतीचे शूटिंग शर्टिंग कापडाचा माल हा इगतपुरी परिसरात लपवून ठेवल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 27,27,534 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची उल्लेखनीय कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, पोलीस अंमलदार राकेश राऊत, सुजित जाधव, सोनू खाडे, गोरख साळुंके, तुळशीदास चौधरी, घनश्याम भोये, मुकेश गांगुर्डे, पोलीस अंमलदार तुषार मंडले, पोलीस नाईक गौरव खांडरे तसेच खंडणी विरोधी पथकाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस नाईक मंगेश जगझाप, पोलीस नाईक 533 रवींद्र दिघे, पोलीस नाईक भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम अशांनी केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भटू पाटील व पोलीस नाईक गौरव खांडरे हे करीत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।